महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका कारखान्यात झालेला भीषण स्फोट अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे। या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच पेसो आणि आपत्ती व्यवस्थापनाची पथके घटनास्थळी कार्यरत आहेत। दरम्यान या दुर्घटनेबाबत सीएमओ महाराष्ट्राकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्फोटात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे। तसेच संबंधित कंपनीकडूनही मृतांच्या कुटुंबियांना स्वतंत्र आर्थिक मदत दिली जाणार आहे। या घटनेत जखमी झालेल्या 18 जणांना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना व्यक्त करण्यात आली आहे। या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे। प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे।